तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा न्यायालय अहमदनगर स्थापनेवरील सफाईगार म्हणजे स्वीपर या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत. तर उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकद्वारे किंवा शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टाद्वारे इथं अर्ज करायचा आहे 24/4/2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे सफाईगार आणि पदांची जी संख्या आहे तर ती इथं 2 आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर अर्जदार हा 4थी उत्तीर्ण असावा आणि गुड फिजिक अँड ॲबिलिटी टू कॅरी आउट द ड्युटी अटॅचेड द पोस्ट म्हणजे उमेदवार इथं शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. त्यानंतर स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा त्याला इथं अनुभव असल्यास त्याला इथं प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती सर्वसाधारण उमेदवारांसाठी इथं 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गांसाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. आणि योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा इथं लागू असणार नाही. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते 7व्या वेतन आयोगानुसार 15,000 ते 47,600 रुपये इतके तुम्हाला मिळणार आहे आणि अधिक नियमानुसार देय भत्ते तुम्हाला इथं राहतील. त्यानंतर तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तर जाहिरात व अर्ज प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या संकेतस्थळावर इथं उपलब्ध आहे. तर तिथून तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडाव्या लागतील. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज कसा करावा तर तिथं दिलेले आहे. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभागाच्या कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेऊन इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी अलीकडील काढलेले जे पासपोर्ट फोटो आहे तर ते इथं अर्जावर चिपकवायचे आहे आणि त्यावर इथं स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर 2 सन्मान्य व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्य दाखले तुम्हाला इथं सादर करावे लागतील. त्यानंतर अर्जासोबत नमुना अ मधील प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडावे लागेल. तर ते याच PDF मध्ये आहे. त्यानंतर तुमची इथं अल्पसूची लागणार आहे. तर सफाईगार भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून योग्यतेच्या आधारे सफाईगार पदांची अल्पसूची तयार करेल व तशी तयार केलेली जी अल्पसूची आहे तर ती इथं जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या सूचना फलक व संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. आणि अशी अल्पसूची तयार करण्याचे जे अधिकार आहे तर ते निवड समितीकडे इथं राखून ठेवलेले आहेत. त्यानंतर सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन इथं परीक्षा इथं घेण्यात येईल. त्यानंतर चाफल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना इथं मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि हे गुणोत्तर एकास 3 राखण्यासाठी शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांइतके गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना इथं मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि इथं उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल. तर उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या चाफल्य व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखत यामध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे इथं केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना इथं कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा न्यायालय अहमदनगर यांच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे स्वाक्षरीसहित. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर अर्जासोबत जे तुम्ही कागदपत्रे जोडलेली आहेत तर त्याची इथं माहिती द्यायची तुम्हाला. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या स्वप्रमाणित केलेल्या प्रती इथं पाठवायची आहे आणि अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टाद्वारे इथं पाठवायचा आहे. 24/4/2024 पर्यंत पोहोचतील अशा रीतीने इथं पाठवायचा आहे. त्यानंतर अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर, अहमदनगर. तर इथं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे स्पीड पोस्टाद्वारे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.